श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद, घरातील सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या मंगलमय जीवनासाठी केले जाणारे वरदलक्ष्मी व्रत हे अत्यंत श्रद्धेने केले जाणारे व्रत आहे। या व्रतामध्ये माता लक्ष्मीला वरदायिनी म्हणजेच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी मानले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वरदलक्ष्मी व्रत 2026 कसे करावे, पूजा मांडणी कशी करावी, कलश स्थापना कशी करावी, 21 नैवेद्य कोणते ठेवावे, उपवासाचे नियम कोणते आणि व्रताचे उद्यापन कसे करावे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, वरदलक्ष्मी व्रतासाठी आदल्या दिवशी घराची आणि विशेषतः देवघराची स्वच्छता करावी। पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ, शक्यतो पारंपरिक वस्त्र परिधान करावे। पूजेच्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढावी। महालक्ष्मीच्या पूजेसाठी पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे, लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। पूजेसाठी आवश्यक साहित्य आधीच तयार करून ठेवावे। वरदलक्ष्मी पूजा मांडणी, पूजेच्या पाटावर प्रथम रांगोळी काढून त्यावर तांदूळ ठेवावेत। त्यानंतर तांब्याचा किंवा चांदीचा कलश घ्यावा। कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे, त्यामध्ये अक्षता, सुपारी, नाणे आणि इच्छेनुसार थोडे गंध किंवा सुगंधी द्रव्य ठेवावे। कलशावर आंब्याची किंवा उपलब्ध असल्यास इतर पवित्र पानांची डहाळी ठेवावी। नंतर त्यावर नारळ ठेवावा। कलशाला वस्त्र, फुलांची माळ आणि हळद कुंकू अर्पण करावे। हा कलश महालक्ष्मीचे प्रतीक मानून त्याची श्रद्धेने पूजा केली जाते। महालक्ष्मीला सुंदर साडी किंवा वस्त्र नेसवावे। दागिने, हार, गजरा, कुंकू, बांगड्या आणि इतर सौभाग्य अलंकारांनी देवीची सजावट करावी। देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। संकल्प कसा करावा, पूजा सुरू करण्यापूर्वी हातात अक्षता आणि पाणी घेऊन आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धीसाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा। यानंतर सर्वप्रथम श्रीगणेशाचे पूजन करावे। गणपतीला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर कलशातील देवीचे आणि वरदलक्ष्मी मातेचे आवाहन करून पूजा सुरू करावी। महालक्ष्मी पूजन, महालक्ष्मीला गंध, अक्षता, फुले, हार, हळद, कुंकू, धूप, दीप अर्पण करावे। देवीला कमळाचे फूल विशेष प्रिय मानले जाते। उपलब्ध असल्यास कमळ अर्पण करावे। त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा, महालक्ष्मीची आरती करावी आणि मनोभावे प्रार्थना करावी। हे माता लक्ष्मी, आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो। कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले राहो आणि तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहो, अशी प्रार्थना करावी। 21 नैवेद्य कसे ठेवावे, वरदलक्ष्मी व्रतामध्ये अनेक कुटुंबांमध्ये 21 प्रकारचे नैवेद्य करण्याची परंपरा आहे। घरच्या परंपरेनुसार पदार्थ बदलू शकतात। उदाहरणार्थ पुरणपोळी, खीर, शिरा, लाड, मोदक, पायस, गोड भात, पोह, चिवडा, नारळाची वडी, बेसन लाडू, तिळाचे लाडू, फळ, केळी, सफरचंद, नारळ, दूध, दही, साखर, पान, सुपारी, पंचामृत। महत्त्वाचे 21 पदार्थांची संख्या आणि पदार्थांची निवड ही प्रदेश, कुटुंबाची परंपरा आणि उपलब्धतेनुसार वेगळी असू शकते। त्यामुळे आपल्या घरातील परंपरेला प्राधान्य द्यावे। नैवेद्य देवीसमोर स्वच्छ ताटामध्ये मांडावा आणि भक्तिभावाने अर्पण करावा। वरदलक्ष्मी व्रताचे उपवास नियम, उपवास करण्याची पद्धत प्रत्येक घरात आणि परंपरेनुसार वेगळी असू शकते। काही महिला निर्जळी किंवा फलाहार करतात, तर काही जणी एकवेळ सात्विक भोजन करतात। आपल्या प्रकृतीनुसार आणि घरच्या परंपरेनुसार उपवास करावा। उपवासामध्ये शक्यतो सात्विक आहार घ्यावा। मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ टाळावेत। दिवसभर मन शांत ठेवून देवीचे नामस्मरण, मंत्रजप आणि स्तोत्र पठण करावे। उपवासापेक्षा भक्तिभाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे। ज्यांना आरोग्याच्या कारणांमुळे उपवास करणे शक्य नाही, त्यांनी स्वतःला त्रास न देता साधा सात्विक आहार घेऊन देवीची पूजा करावी। वरदलक्ष्मी व्रताची प्रार्थना, पूजा पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती करावी। त्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी, हे वरदायिनी महालक्ष्मी माता, आमच्या घरातील सर्व दुःख, संकटे आणि अडचणी दूर करा। घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो। कुटुंबातील सर्वांना आरोग्य, ऐश्वर्य आणि सद्बुद्धी द्या। माता, तुमची कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे। यानंतर प्रसाद सर्वांना वाटावा। वरदलक्ष्मी व्रताचे उद्यापन, ज्यांनी ठराविक कालावधीसाठी किंवा संकल्प करून वरदलक्ष्मी व्रत केले असेल, त्यांनी आपल्या घरच्या परंपरेनुसार उद्यापन करावे। उद्यापनाच्या दिवशी पुन्हा देवीची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी। सुवासिनींना हळदी, कुंकू द्यावे। शक्य असल्यास त्यांना फळे, नारळ, वस्त्र किंवा सौभाग्याच्या वस्तू द्याव्यात। गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करावे। उद्यापनामध्ये दिखावा करण्यापेक्षा श्रद्धा, सामर्थ्यानुसार सेवा आणि दान याला अधिक महत्त्व द्यावे। शेवटची महत्त्वाची सूचना, वरदलक्ष्मी व्रताचे विधी, नैवेद्य आणि उद्यापनाच्या पद्धतीमध्ये प्रदेशानुसार आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार फरक असू शकतो।
म्हणून आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा कुलाचार यांचा सल्ला घेऊन पूजा करणे उत्तम. देवीला मोठ्या खर्चाची नव्हे तर शुद्ध मनाची आणि भक्तीची आवश्यकता आहे. तर मंडळी, अशा प्रकारे श्रद्धा आणि भक्तिभावाने वरदलक्ष्मी व्रत 2026 आपण करू शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व्रत पूजा विधींची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, ओम श्री महालक्ष्म्यै नमः. वरदायिनी महालक्ष्मी माता आपल्या सर्वांवर सदैव कृपा करो.